एकीकडे विकासाच्या गप्पा, पण मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या जुल्हात नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागते। नागपूरच्या कुही तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय? पचखेडी, परसोडी, दहेगाव या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडलेत। त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। ज्या जिल्ह्यातून राज्याच्या किंवा केंद्राच्या महत्त्वाच्या खात्याचे नेतृत्व होतं, त्याच जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना मूलभूत रस्त्यासाठी अशी अवस्था का सहन करावी लागते? हा सवाल आता नागरिकांकडून सुद्धा उपस्थित केला जातोय। दहेगाव परिसरातील नागरिकांसाठी पचखेडी हे दैनंदिन गरजांचे महत्त्वाचे ठिकाण आहे। विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि रोजच्या कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो। मात्र खड्ड्यांमुळे प्रत्येक प्रवास धोकादायक बनलाय। विशेषतः दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताची भीती कायम आहे। प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। आता प्रश्न एवढाच आहे की निवडणुकीच्या वेळी आश्वासन देणाऱ्या प्रशासनाला नागरिकांचा हा खड्डेमय रस्ता कधी दिसणार आहे की आणखीन एखाद्या अपघाताची वाट पाहिली जाणार आहे? हा रोड आहे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यातील, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका पचखेडी ते दहेगाव रोडची हे दशा बघा। हा रोड आहे। इथून रोज मुलं शाळेत जातात, जाणं येणं करतात। ते रोडचे हाल आहे। आपले मुख्यमंत्री म्हणतात कुठे एक खड्डा पडलेला नाही। बघा रोड, बघा खड्डे, सगळा पाणी इथं साठलेलं आहे। आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, उमरेड विधानसभा क्षेत्रातील आमदार संजयजी मेश्राम त्यांच्या क्षेत्रात हा रोड येते। हे बघा रोडची दशा काय आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।